मंडळी, घरमालक आणि भाडेकरू उभे राहिलेले आहेत निवडणुकीच्या रिंगणामध्ये. चला बघूया विनोदाचा कौल कोणाच्या बाजूने झुकतोय ते बघण्यासाठी जोरदार टाळ्यांनी मंचावर आमंत्रित करूया रत्नागिरीची रत्न श्रमेश प्रथमेश आणि कॉमेडीचा अलग रिदम अरुण कदम यांना. श्रमेश रेडी असणार रे? कसं वाटतंय? बाप रे, हा काय गॉगल घातलाय? हो. पुढचं सगळं 3D आहे. आपली स्टाईल माहिती आहे ना, आपण लोकांच्या अंगावरच जातो डायरेक्ट. होय, ठीक आहे. रेडी आहेस ना? येस, रेडी. मी सांगितलं तेवढं लक्षात ठेव. येस येस येस. हा, पण तो येईल ना? अरे आज तो येणार. आज 5 तारीख आहे. अच्छा. घर मालक 5 तारखेला भाड्या द्या करत येतोस. Yes. हा, येणार. तू रेडी राहा. येस, मी रेडी. सांगितलं तेवढं लक्षात ठेव. येस. ए आले. रेडी राहा. आला. मराठी भाषेत थंडी उडवणारा माणूस आला. येस येस येस. अरे जब तक सूरज चांद रहेगा रमेश भाऊ का नाम रहेगा. जब तक सूरज चांद रहेगा रमेश भाऊ का नाम रहेगा. आठवड्यातले 7 वार रमेश भाऊचा जय जयकार. आठवड्यातले 7 वार रमेश भाऊचा जय जयकार. बाकी सब हलवा है. रमेश भाऊ का जलवा है. अरे बाकी सब हलवा है. रमेश भाऊ का जलवा है. मी पण देऊ. आठवणीत तर द्या. लय दिवस अडकले माझ्या पोटात. देऊ. कच्ची ओली गच्ची. काय आल्या काय बोलताय काय? अरे ऐकत बसाऱ्यानो, कच्ची ओली गच्ची. अरुण कदमची नियत सच्ची. आम्हाला डिस्टर्ब करू नका. आमचं चालू आहे. हे माझंच घर आहे ना. तुमच्या लक्षात आलं? आवऱ्या मोठा गजरा कशाला घातलायस तू? घरमालक, डोळ्याच्या ठिकाणी गोटे आहेत काय? हा गजरा आहे. गजरा माळतात, हार घालतात. आणि हार कशाला घातलाय? पण हार कशाला घातलाय म्हणजे तो आता आपला श्रमेश राहिला नाहीये. तो श्रमेश भाऊ झालाय. तो इलेक्शनला उभा राहिलाय. हा वसारा इलेक्शनला उभा राहिलाय. 2 महिन्यानंतर औरा कॉन्फिडन्स वाढलाय त्याचा. 2 महिने माणूस घरी बसल्यावर काय पण करू शकतो. लक्षात घ्या, निवडणूक काय चीज आहे. हरकत नाही बाला. मी तुला शुभेच्छा देतो. येस, थँक्यू. लोकांची चांगली कामं कर. येस. माती खा पण पैसे खाऊ नकोस. हिलर टिंग. हे झालं आता. हे वाक्य चांगलं आहे, पण याचा इथे काही उपयोग नाही. कारण मी जी निवडणूक लढतोय ना, तिचा पब्लिकशी काय संबंध नाही. म्हणजे तिचा फक्त तुमच्याशी आणि ह्याच्याशी संबंध आहे. आवरे संबंध. पण निवडणूक कशाला करताय? निवडणूक कसली? कधी गरजेची आहे? घर मालक निवडणूक म्हणजे काय आहे? हे तुमचं घर आहे ना, या घराचा मालक कोण असणार ते ठरवायची निवडणूक. त्याच्यात काय ठरवायचंय? मी या घराचा मालक आहे. मीच आहे ना. तुम्ही मागच्या निवडणुकीत निवडून आलात म्हणून तुम्ही मालक आहेत, पण आता नाही. आता हे बदलावं लागेल. आता बदलावं लागेल. काय बोलता? म्हणजे मागच्या टायमाला मी निवडणूक लढून आलो तेव्हा मी जे तुम्हाला बोलता येत नाही ना ते तुम्ही केलात. असं झालं म्हणून पण आता आम्हाला नकोय. आता हा मालक आम्हाला नकोय. त्या मालकाला बोलताच येत नाही. काय पाहिजे आपल्याला? हा मालक नकोय. तुम्ही नको आहात आम्हाला, कारण तुम्ही आम्हाला ऐसा वैसा बोलते हो. तुम वातावरण खराब करते हो. हम आके वो भाड़ा दो बोलते हो. नहीं, आपका तो कोई वजूद ही नहीं है. आपका कोई वजूद नहीं है. म्हणजे आवरूचा वजूद नाही म्हणून आवरे सगळे घडले. काय करायचं आता? म्हणून निवडणूक लागले. हा वजूद कुठे भेटते मला सांगा, मी घेऊन येतो. मटणाच्या दुकानात जावा. वजरी नाही बोलला, वजूद बोलला. वजूद म्हणजे काय? तुला दड शब्द बोलत जाऊ नको इथे. कालच मेसेज आला. तुम्ही आमच्यावर अन्याय करता. अन्याय करतोय मी? यस. तुम्ही आमच्याकडे भाडं मागता. हा अन्याय वाचड्यांनो. माझ्या घरात तुम्ही राहताय, तुम्ही भाडे करू आहे, तुम्हाला भाडं दिलंच पाहिजे. वाचड्यांनो, भाडं नाही दिलं तर चला इकडून खाली उतर. चला. तुम्ही हेच करताना म्हणून तुम्ही आम्हाला घर मालक नकोय. हा उभा राहिलाय घर मालकासाठी. मला नवीन घर मालक हवाय. अरे पण मी कित्येक वर्ष मी मालक आहे ना इकडं, तर आता कसं मध्येच लगेच बदलन? किती वर्ष मालक आहात तुम्ही? 15 वर्ष मालक आहे मी इकडं. तुमच्या मेंदूचं वय सांगू नका. आमचे मालक किती वर्षात ते सांगा. तुमचे? 5 वर्ष. 5 वर्ष. मग 5 वर्ष आम्ही तुम्हाला ठेवलं ना. तुम्ही
देईन. मी तुम्हाला या घरात ठेवलंय. नाही मालक, 5 वर्ष आम्ही निवडणुकीचा फॉर्म भरला नाही हा. म्हणून तुम्ही बिनविरोध निवडून आलाय. हा. म्हणजे तुम्ही फॉर्म भरला नाही म्हणून मी निवडून आलो. Yes. हा म्हणून मी घर मालक झालो. पटतंय तुम्हाला? नाही हे पटत नाही. म्हणजे थोडे पटते पण खूप पटत नाही. मग त्याच्यावर काय करावं मी लागेल एक आता? काम करतो, काय? आजूबाजूला विचारून येतो. चालेल. काय झाला? काय झाला? बाहेर जायचं नाही. नाही बाहेर जायचं जायचं नाही. नाही. अजिबात नाही. नाही. तुम्ही बाहेर जाऊ शकत नाही. नाही का का बाहेर ही आहे दिवाळी आचारसंहिता. हा आचारसंहिता आहे बाहेर. मोठी शहाणी. तिला सांग माझे लग्न झालंय, मी का तिच्या नांदा लग्न काय? हे झालं. कॉमेडी कशाला ते आचारसंहिता म्हणजे नाही माहित. थांब मी सांगतो. आचारसंहिता म्हणजे काय? काय? निवडणूक डिक्लेअर झाली की उमेदवाराने कसं वागायचं, कसं नाही वागायचं आणि वागल्यानंतर कसं कळलं त्यांना? वागायचं. कळलं त्यांना? तुम्हाला कळलंय? हा. हे बघा, आचारसंहितेत तुम्ही बाहेर जाऊ शकत नाही. हा. तुम्ही जर बाहेर गेलात तर पोलीस पकडतात. हा. कशाला? नियम तोडून बाहेर जाता ना. आणि पोलिसांनी पकडलेला माणूस त्याचं नाव जर ए वरून असेल तर लय मारतात. तुमचं नाव काय? कदम. अरुण. कळलंय? त्यामुळे तुम्ही बाहेर जाऊ शकत नाही. आणि लक्षात ठेवा, हा उभा राहिलेला आहे त्यामुळे हा जिंकणार आहे. आमचा नवीन घर मालक आम्हाला मिळालेला आहे. यस. अरे आता कसं वाचायला का? मग मी काय करू? तुम्ही काय करणार? काय करायचं? मी एकटा उभा आहे. एकटा मी उभा- जिंकणार कारण नाही. माझ्या समोर कोण उभा नाही. मग एक काम कर वाचायला, तू उभा राहा त्याच्यासमोर. तू उभा राहा, एकटाच आहे, तू उभा राहा. मी उभा राहू शकत नाही मालक, काय रे? का रे? कारण मी निवडणूक अधिकारी आहे. अगो बाई. हो हा? वाचायला? काल साधा माणूस होता, आता डायरेक्ट निवडणूक अधिक रात्रीच्या टायमात एका रात्री झालंच तू वाचायला. मग काल रात्री 12 वाजता मी परीक्षा दिली आहे. हा. 1 वाजता रिझल्ट लागलाय, 2 वाजता अधिकारी झालोय. म्हणजे एका रात्रीत एवढे झाले? म्हणजे हा, निवडणूक अधिकारी? मग? सॉरी हा, सॉरी. ठीक आहे, चालेल. नाही तर काय? तर त्यामुळे हा उभा राहिलेला आहे. हा. मी याला विजय म्हणून घोषित करतो. ह्याच्यासोबत कोण जीता. नाही. नाही आता कसं वाचायला? मी पण उभा राहणार आहे. का? मला पण फॉर्म भरायचा आहे. तुम्हाला फॉर्म फॉर्म भरायचा भरायचा आहे. घर मालक निवडणूक लढवायचे. हा, मग निवडायचे. नक्की फॉर्म भरायचा हो, हो. आहे. रमेश तुम्ही आलास. मेलो. ते उभे राहत आहेत. बरं मला सांगा, फॉर्म भरायला CST ला जायला लागेल का चर्चगेटला? अरे यार, मी सांगतो मला आठवलंय. हा, नक्की, ठीक आहे. मोबाईल मध्ये जावं लागेल. हा? मोबाईल मध्ये कसं? हा, मोबाईल मध्ये फॉर्म असतो. मोबाईल मध्ये फॉर्म आहे? येस. यार, मला माहित या साईडला, या साईडला. सावकाश सेंड होल काहीतरी. नाही यांना येत नाही पम्या. कुठं आहे? फॉर्म भरता येत नाहीये हा? आणि निवडणुकीला उभे राहत आहे. अच्छा, आता जबरदस्ती झाली नाही. अधिकाऱ्याने काय काय करायचं हो? तुम्हाला एक तर निवडणुकीसाठी तयार केलं, आता फॉर्म भरून द्यायचा. द्या इथे फोन. ATM पिन टाका. तिकडे बघा. हा. झाले झाले. झालं घे. हा, हे घ्या. काय आलं? 5,000 गेले याच्यातून. निवडणुकीच्या फॉर्मची फी नको द्यायला. हा? 5,000 रुपये. मग माझे 15,000 गेलेत. तुम्हाला कन्सेशन का मिळालंय माहितीये? तुमच्या आडनावामध्ये के आहे. नाव काय तुमचं? अरुण. कदम कदम कदम. फॉर्म भरला. फॉर्म भरला. आता तुम्ही उभे राहिलाय. हा, हा. प्रचाराला सुरुवात चला, करूया. प्रचार सुरुवात करूया. Yes. ए, माझी निशाणी आहे. त्या निशाणीची काय? निशाणी कुठे आहे? चिक्का मार. निशाणी कुठली आहे? निशाणी पाहिजे. निशाणी पाहिजे ना. निवडणूक अधिकाऱ्याने काय काय करायचं हा? इलेक्शनला उभे राहिला, फॉर्म मी भरला, निशाणी द्या अरे फॉर्म. पण दाबा. नाही, कसं करणार लोकांना निशाणी? सांगेल ना तो आता. हा हा. दाब घे. ATM पिन टाका. ए तिकडे बघा. चल हा हे घ्या. चल घे. हे घ्या. काय झालं? परत 5,000 गेले. परत निशाणी मिळाली ना तुम्हाला, हा. मग 5,000 जाणारच ना. माझे 10,000 गेलेत. हा, चला, निशाणी मिळाली असेल तुम्हाला. निशाणी मिळाले? हा. कुठली कुठे आहे निशाणी? अरे यार, असं काय करता? अरे निशाणी आली आली आली? अरे, पावटा पावटा. पावटा आला.
हे काय फालतूगिरी वाचायला माझा मोबाईल माझे पैसे गेले आणि ह्याच्या मोबाईलवर कशी निशाण आली माझी ओ काम निवड काय सांगतो ही काय फालतूगिरी काम काय बोलतोय कोण? आम्ही दोघं बिझी कोण आहे? आम्ही दोघं रिकामा कोण होता? तू मेसेज कोणाला येणार? अच्छा अवरी सेवा केली मग म्हणजे जे रिकामे त्याने तुम्ही सॉरी ठीक आहे निशाणी मिळाली ना सॉरी हा मग चला आता घोषणा काय असतील? पावटा पावटा ना? पावट्याची ताई माई अण्णा आबा, अरुण कदमांचा पावटा दाबा, ताई माई अण्णा आबा. अरुण कदमांचा पावटा दाबा. कसं वाटतं रे कसं वाटतं ती पावट्यात मला बोलता नाही ना मी पण नाही बोलू शकत या वासरीची काय मग प्रचार करावा लागेल. निशाणी कळेल तुम्हाला. हा. निवडून द्या रमेश भाऊ, त्यांची निशाणी राजहंस, निवडून द्या रमेश भाऊ. त्यांची निशाणी राजहंस. अरे ह्याची गौरी मस्त आहे काय? राजहंस न माझा काय पावटा अच्छा असतं काय इथे ते नको चाललं मला निशाणी बदलून करून पाहिजे अहो मालक तुम्ही केवढे मोठे माणूस आहात. तुम्ही निशाणीवर सोडून द्या. हा. तुम्ही आश्वासनं द्या मला. हा. मी मतदार आहे, मला आश्वासनं द्या. एक मिनिट बसारा आता निवडणूक अधिकारी होतास तू हा. आता डायरेक्ट मतदाता झालास तू या घरात किती माणसं आहेत? ठीक आहे निवडणुकीला कोण कोण उभं राहिलंय? आम्ही दोघं मग मतदान कोण करणार? अरे हाय हा मग दोन आता मी मतदार आहे, हा. तुम्ही मला आश्वासनं द्या. हा 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 याचा देतो पहिले याचं आश्वासन पहिले देऊ दे पहिले मी देऊ. हा मतदार बंधूंनो, हा या ठिकाणी हा जर तुम्ही मला निवडून दिलात, हा दिलं 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 दिला चालेल. जितम जितम. दिलं कसं दिलं त्याचं आश्वासन पूर्ण होऊ दे ना काय दिलं ते कळायला नको बरोबर बरं ठीक आहे. यांनी अडवलं काय? मतदार बंधूंनो, हा. जर तुम्ही मला निवडून दिलात, हा. म्हणजे पम्या, हा. जर तुम्हाला मत दिलं, जर तुम्हाला निवडून दिलास, तर तुला मी इंग्लिश संडास बांधून देईन. इंग्लिश संडास. यस. माझं मत तुम्हाला दे. माझं मत रमेश भाऊ तुम्हाला. जितम. मग मी पण देणार तुला इंग्लिश संडास इंग्लिश संडास देणार. इंग्लिश संडास देणार. इंग्लिश संडास देणार ते मला. इंग्लिश संडास देत आहेत. मग मी तुला खुजारियाचा कमोड बांधून देतो. खुजारियाचा? खुजारिया. मी 2 खुजारिया देतो 2 खुजारिया. एक इकडे एक इकडं बसून बोला गप्पा मारत बसा तुम्ही 2 देतो 2 खुजारिया. हा. पम्या, उफ, काय तिसरं काय लागेल? नाही ना मी ह्यांना मत देणार कारण 2 खुजारिया देतात. नाही 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 मग? मी पुढचं आश्वासन देतो. हा. मतदार बंधूनो, हा. पम्या, हा. जर तू मला निवडून दिलंस, हा. तुम्ही ऐका, हा. जर तू मला निवडून दिलंस, हा. तर 5 वर्ष मी तुझ्याकडून भाडं घेणार नाही. या घरात तू फुकट राहायचं. हे हेरा झालेच काय हा. अरे भाडेकरू संघटना आहे आपण मालक संघटना आहे नुकसान होईल तुला अक्कल आहे काय वाचायला? हा? आपण आहे ना आपण ठरवायचं आपलं नुकसान नाही करायचं त्याला 5 वर्ष तू फुकट राहायला देतोस मी चांगला मालक आहे. मला माझ्या भाडेकरूंची काळजी आहे. तुमच्यात जर हिंमत असेल ना तर त्याचं भलं करून दाखवा. मला चॅलेंज द्या. मी नाही तर त्याला मत देऊन टाकेल ना, म्हणजे मी जितम, मतदार मी आहे. हा. जितम. मग मी 6 वर्ष तुला फुकट राहायला देतो किती? 6 वर्ष फुकट राहायला 6 वर्ष भाडं नाही घेणार? अजिबात घेणार नाही येणार पण नाही इकडे. इकडे कशाला येतोय मी जिंकणार तुम्ही जिंकणार आहे? मी जिंकणार आहे. नक्की भाडं द्याल? लिहून घे. माझं मत तुम्हाला. हा. मी या ठिकाणी निवडणूक अधिकारी म्हणून तुम्हाला एक घोषित करतो की अरुण कदम ही जी अटीतटीची निवडणूक आहे ती प्रचंड प्रचंड एक मताने विजयी झालेले आहे. थँक्यू अरे जाम भारी वाटलं मी पण लय खर्च झाला या नाही नाही ते निवडणूक म्हटलं की आलंच ते. 6 वर्ष तुम्ही घर मालक निवडणूक जिंकलात. थँक्यू पण मी जिंकलो यार किती दिवसांनी मी निवडणूक जिंकलो हे पहिलं मी माझ्या बायकोला जाऊन सांगतो बाबा जिंकलो मी काय 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 मालक हा. मतदाराला काय पेढे पिढे काय आहे का? एक. अरे सॉरी मी जरा जाऊन आणतो. नाही तुम्ही कुठे जाताय? तुम्ही नाही पेढे आणायचे. मग? तुम्ही आता लाचारी सोडून द्यायची. तुम्ही असं रुबाबात जगायचं. तुम्ही पैसे आम्हाला द्यायचे, पेढे आम्ही आणणार. असं म्हणतो हा. किती आहेत? नाही. ठीक आहे एवढेच आहे. हा नाही एवढे ठीक आहे चाल चाल रुबाब सावकाश कर, जा. जिंकलायत. कसं चालायचं? ये. मस्त. गेले. अम्या, हा आयुष्य सुंदर आहे. फक्त घर मालक अरुण कदम पाहिजे. वा 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 जोरदार टाळ्या. प्रेक्षकांच्या मनातली निवडणूक तुम्ही कायमच जिंकत आलेला आहात. आजही तुम्ही जिंकलातच. काय भारी परफॉर्मन्स दिलात. मस्त. प्रसाद दा. अरे लिंबू पावट्यात नाही दम आमचं प्रेम अरुण कदम.
वा वा, बहारदार. मस्त संकल्पना होती, मस्त लिहिलं पण तुम्ही दोघांनीच. आणि कॉन्सेप्ट गोस्वामींची. बहारदार. तुमचं गिव्ह अँड टेक इतकं अफलातून असतं या सिरीजमध्ये तिघांचंही, की फार मजा येते बघताना. आणि गमतीची गोष्ट अशी की तिघांनाही जे करायला लागतं ते काही फार तुम्हाला अवघड नाही. म्हणजे भामटेपणा करणं तुम्हाला काही अवघड नाही. आणि अरुण आमचा निरागस आहेच, त्यामुळे त्याला काही वेगळं. हा अरुण फॅन्टॅस्टिक. श्रमेश मस्त, प्रथमेश मस्त, मजा आली. सई भारी परफॉर्मन्स होता. अरुण दादा, छोट्या छोट्या रिॲक्शन्स ज्या आम्हाला अपेक्षित असतात, पण तुम्ही अनपेक्षितपणे वेगळंच काहीतरी रिॲक्ट होता. आणि ही जी अनप्रेडिक्टेबिलिटी आहे तुमची, ती सगळ्यात जास्त खुणावते आणि खूप मजा येते त्यांनी. आज पण तुमचा परफॉर्मन्स कडक होता. श्रमेश, प्रथमेश मस्त गिव्ह अँड टेक, छान लिहिलं होतं, मजा आली.